ज्यांच्या सभेची आपण सर्वजण वाट बघत होतो, किंबहुना त्यांनी यावं, आपल्या सगळ्यांना संबोधित करावं, आपल्याबरोबर ते आहेत, किंबहुना त्यांचा इथं उमेदवार आहे, ही भावना ठेवून आपण सगळ्यांनी त्यांच्या सभेची वाट बसताय का? मला बोलता येणार नाही, तुमचं प्रेशर येते. संसद रत्न माझ्या शेजारी उभा राहिल्यानंतर माझ्यावरती प्रेशर येते. तर एक 5-7 मिनिटं वेळ देतो, जास्त वेळ तुमचा मी घेत नाही. आटपाडीत सभा होणं आणि त्यातल्या त्यात पवार साहेबांची सभा होणं हे सगळ्यांचा आग्रह होता. तरी परंतु पवार साहेबांनी येणं हे क्रमप्राप्त असताना सुद्धा माझी एक अशी इच्छा होती की ह्या परिसर, या भागातली लोक, या भागातले शेतकरी, या भागातले प्रश्न हे आदरणीय ताईंना तुम्हाला पण समजावेत, तुम्हाला हे सगळं माहीत व्हावं. आपल्या पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे किती लोक आहेत आणि ते कसे तुमच्या कुटुंबावरती प्रेम करतात. आजपर्यंत साहेबांनी त्यांना हातावरच्या फोडासारखं जपलं. या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला व्हावी म्हणून मी आग्रह धरला. साहेबांचा व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आदरणीय ताई तुम्ही इथं यावं आणि आमची लाडकी बहीण इथं यावी अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती. कारण की आता ह्या महायुतीनं या आमच्या बहिणींना लाडकी बहीण म्हणून आज लोकसभेच्या झटक्यानंतर त्यांना ह्या बहिणी आठवल्यात. पण पहिल्यापासून या राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, महिला सबलीकरणासाठी सातत्यानं प्रयत्न केले. आज ज्यावेळी वडिलाच्या संपत्तीमध्ये समान वाट्याचा जो निर्णय झाला तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केला. 50% आरक्षणाचा जो विषय झाला, राजकीय आरक्षण महिलांना 50% मिळावं, हा सुद्धा निर्णय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतला. मग माझं असं म्हणणं होतं की ज्या सक्षम नेतृत्वानं आजपर्यंत एवढे मोठे निर्णय घेतले, त्या सक्षम नेत्याच्या नेतृत्वाखाली जर मी काम करत असेल आणि महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी जर इथं उभा असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या कुटुंबातल्या कोणत्याच सदस्याने इथं यायला पाहिजे. ज्या कैलासवासी हनुमंतराव साहेब असतील, कैलासवासी बाबासाहेब दादा असतील, यांनी या भागामध्ये पवार साहेबांचं नेतृत्व मोठं करण्यासाठी साहेबांच्या बरोबर राहण्याचा निर्णय केला. येस काँग्रेसचे पहिले आमदार या सांगली जिल्ह्याचे आदरणीय कैलासवासी हनुमंतराव साहेब होते. साहेबांना त्यावेळी बाबासाहेब दादांनी साथ दिली आणि पहिल्यांदा ह्या आटपाडी तालुक्यामध्ये विकासाचं स्वप्न किंवा विकासाची सुरुवात झाली म्हणत वावगं ठरणार नाही. इथं लाईटचा प्रश्न असेल, जलसंधारणाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्नाला त्या लोकांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळामध्ये अनेकांनी ह्या परिसराचं नेतृत्व केलं. हे नेतृत्व करत असताना सर्वांना जिव्हाळ्याचा प्रश्न जो टेंबूचा होता, हा प्रश्न सोडवण्याच्या निमित्तानं प्रत्येकानं आपापल्या परीनं काम केलं. कैलासवासी वसंतदादांना वाटायचं ह्या दुष्काळी तालुक्यामध्ये, दुष्काळी भागामध्ये कृष्णेचं पाणी शेतीला आणि पिण्यासाठी आलं पाहिजे आणि ते यायसाठी त्यांनी त्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. गेली 40 वर्ष सातत्यानं प्रत्येकानं आपापल्या परीनं प्रयत्न केला. प्रत्येकानं आपली राजकीय शक्ती इथं पणाला लावली. अनेक नेते मंडळी याच्यामध्ये आपल्याला सहकार्य केलं आणि आज आपल्या या खानापूर, आटपाडी, विसापूर असेल, किंबहुना हा दुष्काळी पट्टा असेल, इथं कृष्णेचं पाणी पोहोचायचा प्रयत्न केला. परंतु ताई सांगताना मला थोडंसं अडचण होते किंवा कमीपणा येतो. काय लोकांनी मात्र ही योजना आमची आहे, आम्ही याचे शिल्पकार आहोत, हे फक्त आम्ही केले अशी भावना इथं या निमित्तानं व्यक्त करतात. आम्हाला त्याचं वाईट वाटतं की ह्या कष्टकरी जनतेनं 4 वेळा तुम्हाला विधानसभेची संधी दिली, विधानसभेत काम करायची संधी दिली. इथला कष्टकरी शेतकरी, दीन दलित, गोर गरीब, अडचणीतला सगळ्यांनी तुमच्या सर्वांच्यावरती विश्वास दाखवला. मग हे केल्यानंतर आपण त्यांच्या उपकार करत नाही, उलट ती आपली जबाबदारी म्हणून आपण त्याचं काम केलं पाहिजे. त्यामुळे या पाणी प्रश्नासंदर्भात याचं एक जण कोण श्रेय घेत असेल तर ते फार दुर्भाग्य आहे. त्यामुळे आम्ही ह्याच्यावरती आवाज उठवतो. शेतकऱ्यांना माहीत आहे, कष्टकऱ्यांना माहीत आहे, आजपर्यंत सगळ्यांनी समजून घेतलं, सगळ्यांनी ह्यासाठी प्रयत्न केला. अगदी कैलासवासी नागनाथांना नायकवडे असतील, कैलासवासी गणपतराव देशमुख असतील, कैलासवासी संपतराव देशमुख असतील, तत्कालीन सगळे नेते मंडळी असतील, त्यांनी यासाठी प्रयत्न केला. आणि मग आज पाणी आल्यानंतर तुम्हाला जर असं वाटतं असेल की हे फक्त माझ्यामुळे झालंय तर हे फार दुर्दैव आहे. खरं तर ह्या भागामध्ये पाण्याबरोबर अनेक उद्योग व्यवसाय इथं यायला पाहिजे होते. MIDC सारखा प्रश्न आहे तो या निमित्त सुटला पाहिजे होता. आज ज्यावेळी ग्रामीण भागामध्ये मी फिरत असतो, शेकडो युवक तिथं बेरोजगार म्हणून कुठं कट्ट्यावरती बसलेले असतात. मला अनेक जण बोलतात, दादा आम्हाला 4 बाकडी गावामध्ये द्या. गावामध्ये चौकात 4 बाकडी मागत असतात. मला कमीपणा वाटतो. मी त्यांना विचारतो, बाकडी तुम्हाला कशासाठी पाहिजेत? तर म्हणतात बसायला जागा दुसरी नाही आहे, चौकामध्ये बसावं. माझा इथं ताई स्वप्न आहे की भविष्याच्या 5 वर्षामध्ये गावात बसायची बाकडी बंद झाली पाहिजे. त्याच्यावर बसणारी युवक, त्यांना काम हाताला मिळालं पाहिजे, त्यांचं तिथलं बसणं बंद झालं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. या भागाचा विकास झाला पाहिजे आणि सर्वांगीण विकास झाला पाहिजे. हा मतदारसंघ 2.5 तालुक्याचा आहे. खानापूर तालुका, आटपाडी तालुका, विसापूर सर्कल 2.5 तालुक्याचा मतदारसंघ आहे.
आज या मतदारसंघात समतोल विकास नाही। खानापूर तालुक्यात काही बऱ्यापैकी कामं आहेत, पण आटपाडी तालुक्यामध्ये आज सुद्धा कामाचं दुर्भिक्ष आहे। इथं MIDC नाही आहे, मोठे उद्योगधंदे नाहीत, आहे ते बंद आहेत। इथं युवकांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी प्रचंड मोठ्या स्वरूपात आहे। विस्थापिताचा वेग फार मोठा आहे। आज सुद्धा माथाडी कामगार असतील, छोट्या मोठ्या कामधंद्यासाठी आज आमची इथली मुलं शेकडो किलोमीटर लांब जातात। ताई मागच्या काळामध्ये हम दो हमारे 2-4 चालत होतं। या पुढच्या पट्टा आमच्या पिढीपर्यंत हम दो हमारे 2 आले। पुढच्या पिढीमध्ये हम दो हमारा 1 येणार आहे। एकच मुलगा एक मुलगी असणार आहे। तो जर वंशाचा दिवा वाटत असेल, त्यानं म्हातारपणाची काठी म्हणून आपल्यापाशी राहायचं असेल, त्याच्याकडून आपल्याला अपेक्षा असतील त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण दिल्यानंतर तो इथंच काम धंदा व्यवसायाच्या निमित्तानं तो इथंच राहिला पाहिजे। तो जर इथं राहिला तरच ती म्हातारपणाची काठी होईल, नाही तर तुम्हाला भविष्य काळामध्ये कुठे वृद्धाश्रमात जायला लागेल। आणि हेच न जायचं असेल तर आपल्याला ह्या भागामध्ये उद्योगधंदा व्यवसाय मोठा केला पाहिजे। आमच्याला गलाई व्यवसाय जर वजा केला, गलाई व्यवसायाला जर आमच्या ह्या सगळ्या ह्याच्यातून बाजूला काढला तर आज दुसरा कुठला व्यवसाय धंदा आज आपल्या भागात नाही, हे दुर्दैव आहे। मग लोकप्रतिनिधीने करायचं काय असतं? अरे कुठं तर पेविंग ब्लॉक, कुठं तर सांस्कृतिक सभागृह, कुठं एखादं छोटं मोठं गटर, एखादा रस्ता, ठीक आहे झालाच पाहिजे। त्याच्यासाठी फार वाटते बुद्धी आणि चातुर्य लागत नाही। तुम्हाला या परिसरामध्ये शाश्वत विकास करण्यासाठी लोकांनी निवडून दिले असते, शाश्वत विकास। कारण की ह्या पुढच्या पिढीला असं वाटू नये की मी ह्या मतदारसंघात जन्माला आलो आणि मी पाप केलं का काय, की माझ्या घरात माझे संस्कार, माझी संस्कृती, माझ्या घरातल्या इथल्या परिसरातल्या रूढी परंपरा सोडून मला आज शेकडो किलोमीटर लांब जायला लागते। हा बदल करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। कुणाला अडवायचं नाही, कुणाला जिरवायचं नाही, कुणाला थांबवायचं नाही। तर ही मनोवृत्ती जी आहे, ही मनोवृत्ती आपल्याला थांबवायसाठी ही निवडणूक करायची आहे। अनेक टीका टिप्पणी होत आहेत, अनेक गोष्टीत आपल्याला बोललं जातंय, पण मला माहित आहे ही सर्वसामान्य जनता, त्यातल्या उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींची 100% माझा विश्वास आहे। तुम्ही ठरवलंय भविष्य काय आहे आणि भविष्याचा वेध कोणाला घ्यायचा आहे, आणि त्यासाठी आपल्याला भविष्यात काम करायचं आहे। इथं वैभव पाटील आमदार होत नाही, इथं तुमचा आमचा स्वाभिमान आमदार होणार आहे। इथं वैभव पाटील आमदार होत नाही, इथं महाविकास आघाडीचं जे परिवर्तनाची लाट आहे, जी महाराष्ट्रात आज आता वादळासारखी घोंघवते ना, तिथं आमदार होणार आहे। इथं सगळा बदल होणार आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांचं भविष्य सुधारणार आहे। सगळ्यांना चांगल्या पद्धतीने पुढे जायचं, ह्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या। विरोधक ताई आमच्यावरती टीका करतात की तुम्ही गावागावात पोहोचलेला नाही आहात, मी उमेदवार म्हणून तिकडे गेलेलो नाही आहे। ताई गेली 5 वर्ष सातत्यानं मी या परिसरात फिरतोय, 5 वर्ष सातत्यानं। कुणाचं लग्न असू दे, कुणाची मुंज असू दे, कुणाच्या डोहाळ जेवण असू दे, ताई मी तिथं जातो। मी वाढदिवसाला जेवढ्या जणांना फोन केलेत त्यांनी जरी मला मतदान केलं तर ताई मी निवडून येऊ शकतो, एवढे मतदारसंघात पोहोचू। प्रत्येकाच्या सुखदुःखात गेलोय। सत्ता असताना ताई कोणी काम करेल, सत्ता असताना काम कोणी करेल, पण सत्ता नसताना सुद्धा लोकांच्यात राहणं, लोकांसाठी झटणं, लोकांना मदत करणं, आपल्याला असलेली शक्ती लोकांसाठी वापरणं, हे जोपर्यंत तुम्ही करता ना तरच लोक तुमच्या बरोबर उभा राहतात। आज आटपाडी तालुक्यात एवढा जनसमुदाय जमणं सुद्धा तिघांच्या मध्ये फार मोठी गोष्ट आहे ताई। आणि मला खात्री आहे या आटपाडी तालुक्यात सुद्धा धनुष्य बाणापेक्षा एक तर मत 100% ज्यादा घेऊन ताई, मला 100% खात्री आहे, 100% त्यांच्यापेक्षा एक तर मत जात। अरे काय विकासाच्या वल्गना करतायत। आमचा उपकेंद्राचा प्रश्न ताई खानापुरात होता, शिवाजी विद्यापीठचं उपकेंद्र खानापूरला झालं पाहिजे, आग्रही मागणी होती। आमच्या 12 वाड्या खानापूर परिसरात लोक रस्त्यावरती उतरले। आम्ही सर्वांनी प्रयत्न केला, सिनेटमधून तो विषय MC ला नेला, MC मधून शिवाजी विद्यापीठातून सचिवालय लेवलला नेला। त्या तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी तो बजेटला विषय घेतो म्हणून सांगितलं, पण मुख्यमंत्र्यांच्याकडे गेल्यानंतर तो विषय थांबला। माझा सडेतोड आरोप आहे, फक्त वैभव पाटील आणि काही आमचे सहकारी पुढे होते म्हणून उपकेंद्राचा विषय त्यांनी थांबवला। आता ते युवक नेते म्हणतायत त्यांच्या वडिलांच्या पश्चात 1300 कोटी रुपयाचा निधी आम्ही आणला। मी त्यांना सांगतो, अरे त्या 1300 मधले 100 कोटी फक्त ह्या विद्यापीठाला दिले असते तर हा विद्यापीठ किती मोठं आणि चांगल्या पद्धतीने उभा राहिला असतं। 100 एकर जागा, 100 कोटी रुपये एवढीच मागणी होती। अरे फार मोठं पाप तुम्ही केलंय। ज्या विट्याच्या पाणी प्रश्नावर बोलतायत, आटपाडीच्या पाणी प्रश्नावरती बोलतायत, अरे 10 वर्ष काय केलं? तुम्हाला माहित नव्हतं का आटपाडीला पाणी नाही आहे, विट्याला पाण्याची अडचण आहे, तुम्हाला माहित नव्हतं का? इलेक्शनचा पिरियड बघायचा, इलेक्शन तोंडावरती बघायचं, नारळ फोडायचे। अरे गाडीमध्ये नारळाचे पोतीच्या पोती घ्यायचे आणि काही कार्यकर्त्यांचा तो ताफा घ्यायचा, जिकडे जाईल तिकडे नारळ, दुसरं काही याच्यामध्ये नाही। काय केलं त्याचं उद्घाटन केलं का? आज ज्या टेम्पोच्या 6व्या टप्प्याबद्दल ती बोलतायत, आचारसंहिता लागते म्हणून 1 तारीख
2 तारीख, 1 तारीख, 2 तारीख आचारसंहिता लागत्या, भीती वाटत होती म्हणून झटझट उद्घाटन त्यांनी त्या 6व्या टप्प्यात केलं. अनेक कामाचं उद्घाटन त्यांनी फक्त केलंय, पण मला खात्री आहे ताई या महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आणि इथं वैभव पाटील आमदार असणार आणि ह्या सगळ्या योजनेचं उद्घाटनासाठी तुमच्यासारख्याला घेऊनच या परिसरातले उद्घाटन आम्हीच करणार. विश्वास आम्हाला आहे, कारण की लोक आमच्या बरोबर आहेत, जनता आमच्या बरोबर आहे, परिवर्तन आहे, 100% परिवर्तनाची नांदी आपल्याला करायची आहे. अहो ताई सांगायला हरकत नाही, 1-2 मिनिटं तुमचे घेणार, माझं मनोगत संपवतो. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांचं नाव सांगून या परिसरामध्ये तुम्ही राजकारण करता, त्यांचा साधा एखादा पुतळा सुद्धा तुम्हाला आटपाट उभा करता आला नाही. शल्य आहे मला, एखादं स्मारक तरी त्यांचं इथं व्हायला पाहिजे होतं की या राजमातेनं तुम्हाला आम्हाला जगायला शिकवलं. अनेक कामं ह्या परिसरामध्ये होणं गरजेचं आहे. ज्या विटे शहराचं मी नेतृत्व करतो, सातत्यानं 50 वर्ष आम्ही विटा शहरामध्ये काम करतोय. 11 निवडणुका ताई आम्हाला लोक जपतायत, मोठं करतायत. त्या विटा शहराचं काम करत असताना माझ्या मिसेस इथं नगराध्यक्ष म्हणून आहेत प्रतिभा पाटील, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं. माझ्या माता भगिनी विट्यातली जनता एक झाली आणि बघत बघत देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर विटा शहर आम्ही देशात पहिलं आणलं. ताई राष्ट्रपतींच्या हस्ते पहिला नंबर आम्हाला मिळाला सातत्यानं विटा शहर. आणि माझं स्वप्न आहे आटपाडी शहर आहे हे सांगावं लागतं. हे दुर्दैव आज फिरताना तुम्हाला बघितलं असेल. बदलायचं आहे आपल्याला. आटपाडी सुद्धा देशातली 1 नंबरची नगरपंचायत झाली पाहिजे, माझं स्वप्न आहे. जे विट्यात ते आटपाडीत करायचं आहे. एखादं जागरी पावडर युनिट इकडे झालं पाहिजे, एखादा साखर कारखाना इथं उभा राहायला पाहिजे, शिक्षण संस्था इथं उभा राहायला पाहिजेत, MIDC इथं झाली पाहिजे, लोकाभिमुख काम झालं पाहिजे आणि पुढच्या पिढीचा विकासासाठी हे राजकारण करायचं आहे. ते करायसाठी आपण इथं उपस्थित आहे. त्यासाठी परवाच्या सभेत इथंच मुख्यमंत्र्यांची सभा झाली. मुख्यमंत्र्यांनी एका नेत्याला त्याच्या सुद्धा म्हणे का त्याला करायचं आहे, त्याला विधान परिषदेवर घेतो, त्याचा सन्मान राखतो आणि काय करतो. अरे जनतेचा सन्मान राखा ना तुम्ही. एकाची बोलवण करण्यापेक्षा तुम्ही जनतेचा सन्मान राखा. अरे इथं तर आमदारांना भेटायला ते असतं ना आपल्याकडे, नंदीला नमस्कार केल्याशिवाय महादेव पावत नाही, तसलं चालणार नाही. लोकप्रतिनिधी हा इतका स्वस्त पाहिजे, मस्त पाहिजे, जबरदस्त पाहिजे. त्याला भेटायला कोणाची शिफारस नाही पाहिजे. कुठं तर जावं, कुणाला तर नमस्कार करावा, त्यानं सांगावं मग काम करावं. अरे मग तुम्ही आमदार कशाला होताय? वाटणी करता का मतदारसंघाची? हे तालुका तुझा, तो सर्कल तुझा, तालुक्यात मी. अरे खाली येताना तुम्हाला कुणाला तर विचारायला लागतं. दुर्दैव आहे बायासाहेब, पत्रकार महोदय, तुम्हाला माहित आहे इथं येऊन कुणाला तर विचारायला लागतं येऊ का, मग म्हणायचं ह्यानी भैया खाली या आणि मग भैयाने यायचं. अरे कुठला धंदा इथं चालणार नाही. इथं प्रत्येक कार्यकर्त्यानं आमदाराला भेटावं, आमदाराला येऊन सांगावं मी तुमच्या मतदारसंघातला हे माझं काम आहे, झालं पाहिजे. इतका स्वस्त आमदार तुम्हाला करून दाखवतो. एका रिंगमध्ये तुम्हाला भेटला पाहिजे. मिस कॉल दिला तरी त्यानं परत फोन केला पाहिजे. असाच आमदार तुम्हाला मिळेल आणि तो मिळायच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला विजयी करायचा आहे. एवढं विनोद बोलतोय पोट तिडकीनं, हे घडवायचं आहे इथं. ह्याच्यासाठी राजकारण करायचं. शब्द घडला पाहिजे. जे बोलायचं ते करायचं, ही भूमिका आहे. पोटात एक गोठात एक आपल्याला राजकारण कळत नाही. मी पण हनुमंतराव साहेबांचा वसान वारसा सांगतोय आणि तो वसा वारसा सांगताना माझ्या वडील आदरणीय सदाशिवभाऊ पाटील यांनी या भागात जे काम केलं, तुमच्याशी नाळ जोडून ठेवली, ते त्यांचं जी नाळ आहे ती कधी तुटून देणार नाही. तुम्हाला माहित आहे ताई, माझे वडील आमदार असताना दिवस ठरलेला असायचा. दर सोमवारी तासगावला जावं, दर शुक्रवारी आटपाडीला यावं, मंगळवार बुधवार मुंबईला जावं, इतर 20 संस्था आणि आपल्या परिसरात काम करावं. हे सातत्यानं 10 वर्ष माझ्या वडिलांनी केलं आणि तेच परंपरा भविष्यात ही आटपाडी तालुक्यासाठी वैभव पाळेल. कधी फरक पडणार नाही. माझ्याबरोबर सगळे नेते मंडळी आहेत. आज महाविकास आघाडीचे सगळे घटकपक्ष माझ्याबरोबर आहेत. हे सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा राखून प्रत्येक पक्षाला त्याच्या पद्धतीने काम करायची मुभा देऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे काल सांगावा पण आलाय, सुट्टी नाही. अरे या मतदारसंघामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीला त्याच्या अंगावर डंपर घालण्यासारखी वृत्ती जर इथं असेल, ती वृत्ती थांबवायसाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे. हा पक्ष संघटना सगळ्या बरोबर आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे. ह्याच्यासाठी हे राजकारण करायचं आहे. तर मग मला खात्री आहे तुम्ही बरोबर राहील, 100% बरोबर राहायचं आहे. 3 दिवस बाकी आहेत, जास्त वेळ नाही. 3 दिवस बाकी आहेत. मशीनवरती 4थ्या नंबरला माझं नाव आहे. 4थ्या नंबरला माझं नाव आहे वैभव दादा सदाशिवराव पाटील. पुढं
2 मिनिटं. पुढं निळ्या शर्ट मधला चांगला फोटो द्यायचा ताई प्रयत्न केलाय. निळ्या शर्ट मधला कलर जरा लकी आहे मला तो निळा, त्याचा फोटो देण्याचा प्रयत्न केला. ओळखायला लागेल, खाली लय बघायला लागणार नाही. हा नस्त फोटो द्यायचा प्रयत्न केलाय. पुढे तुतारी वाजवणारा माणूस, हे चिन्ह आहे. चिन्हासमोरचं निळं बटन दाबायचं आहे. तुम्ही बटन दाबला की तुमचा आशीर्वाद वैभवदाला मिळणार आहे, तुमची साथ मला मिळणार आहे, तुमचा स्वाभिमान उच्चेत होणार आहे, सगळेजण बरोबर राहणार आहे. आणि या त्या 23 तारखेला तुम्ही आम्ही सगळे गुलालात असणार आहे आणि विधानसभेत तुमचा आवाज घुमणार, एवढं या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. नक्की बऱ्याच गोष्टी आहेत. ताईंना वेळ नाही, मी ताई पुन्हा एकदा धन्यवाद मानतो तुमचं, वेळात वेळ काढून आला ताई. देशाच्या सर्वोत्कृष्ट खासदार, संसद रत्न पुरस्कार प्राप्त जिजाऊ सावित्रीची लेक आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे बोलतायत. विहानच्या हस्ते वैभव पाटलांचा सन्मान होतो. विहानच्या शुभ हस्ते विहानकडून ताई दादांना या ठिकाणी प्रचारासाठी लहान मुलगाची खऱ्या अर्थानं देण मिळते आणि जोरदार टाळी. मंडळी, वातावरण फिरलंय आणि तुतारीनं महाराष्ट्राला घेरलंय. कामगिरी ज्यांची दमदार तेच खानापूर विधानसभा मतदारसंघाचे वैभव दादा होणार. 2024 चे विद्यमान आमदार. जोरदार टाळी वैभव दादा पाटील यांच्यासाठी. वातावरण अगदी आपलं आहे. वातावरण फिरलं आणि महाराष्ट्राला घेरलंय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. नमस्कार. आज आपण सगळे खानापूर, आटपाडी, विसापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने जमलेलो आहोत. तुमचा नंबर किती आहे? गंमत बघा, हे माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे आणि माझं डायरेक्ट कनेक्शन आहे, कोण मध्यस्थी वगैरे मध्ये नाही. आणि माझ्या पांडुरंगाला मी नेहमी भाषण सुरू करायच्या आधी विचार करते की आता भाषण काय करू. मी काय त्यांच्या सगळ्यांसारखी भाषणं लिहून बिहून आणत नाही. आपला जो आहे दिल से होता है. तर तिथे जाऊन जे मनापासून वाटेल ते दिल खोल के बोला करो. कारण का आपलं नातं नुसतं मेंदूनी नाही चालत, मेंदू बरोबर मनी लागतं. आणि दुसऱ्यांनी लिहिलेली भाषणं मी वाचत नाही, मी माझा मेंदू वापरते. थोडासा दिलाय देवानी आणि आईवडिलांनी. मी इथे विचार करत होते, वैभव भाऊ तुम्ही 4-4-4 करत होता. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला 4 नंबर का मिळाला? माहिती आहे? नाही माहिती. बघा, मोठी बहीण याच्यासाठीच असते. खानापूर, आटपाडी, विसा, हा योगायोग कसा असू शकतो मला सांगा हो पत्रकारांनो. कुछ तो है ना बात. असं कसं होऊ शकतं? बाबा मगापासून 4-4-4 करतो आणि मी हा कागद सहज हातात घेतला. म्हटलं ओळखपत्र तरी बघूया. आणि मी हे बघितलं, म्हटलं अरे रामकृष्ण हरी सीट लागली आपली. 4 नंबरचा बटन. खानापूरचा मतदार 4, आटपाडी 4, विसापूर, कुठल्या तिन्ही तालुक कुठे गेला तरी 4च दाबता ते. तू काय काळजी करू नको, समोरच्याचं डिपॉझिट राहील एवढी 4 मतं राहते बाबा. एका सशक्त लोकशाहीमध्ये इतना तो हक बनताय, एवढं तर पाहिजेच. पण हे तुमचं भाषण ऐकून मला गंमत वाटली. मी ऐकत होते जोरजऱ्याचं भाषण. मला थोडासा तुमच्या भाषणात एक प्रॉब्लेम होता फक्त, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे मला काय वाईट नाही वाटलं, थोडंसं वाटलं, अगदीच खोटं नाही बोलत. पण तुम्ही म्हणला तुमचा नंबर देशात पहिला आला. तुमचा पहिला आला ना, त्याच्यामुळे माझा दुसरा आला. थोडासा इतना तर रुसण्याचा हक्क मला बनतोय. कारण का तुम्ही पहिला आल्यामुळे माझ्या मतदारसंघात स्वच्छतेत आम्ही 2 नंबरला आलो. कितना मजा येते त्याला. आपलं हा करतोय त्याला मजा येते मनापासून. आता ह्या इलेक्शनला आपण एकाच बाजूला आहोत.
पण पुढच्या स्वच्छतेच्या आपलं जेव्हा लढाई होईल ना तेव्हा आपण दोघांची कॉम्पिटिशन. हे बघा आम्ही दोघं वैचारिक लढावी आहोत, पण जेव्हा तुमची वेळ येते ना तेव्हा आम्ही आपापल्या मतदारसंघाच्या बाजूने असतो. त्याच्यामुळे तुम्ही सफाई जास्त चांगली करणार का आम्ही सासवडला सफाई करणार याची लढाई सुरू. तुम्ही लक्ष ठेवा. पण नंतर माझ्या लक्षात आलं तुम्ही सगळे ह्यांच्या बाजूचे, मी एकटीच आहे इकडे. पण मला अभिमान वाटतो आणि मी आता ठरवलंय की आटपाटीला आज आली आहे, मी परत दीड महिन्यानी चुपचाप एकटीच येणार आहे आणि मी बघणार या बाबा सफाईसाठी काय काय करतो, म्हणजे ते मी थोडं कॉपी करून माझ्याकडे पण करेन. आणि मी त्या देवाभाऊ सारखं कॉपी नाही करणार. 2 पक्ष फोडून पास झाले वगैरे की आटपाडीचं कॉपी करून पास झाले असं नाही करणार. थोडंसं तुमच्याकडून शिकू, काहीतरी करू. आणि आपली सगळी शहरं जे कैलासवासी RR आबाचं स्वप्न होतं की हा महाराष्ट्र स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित असला पाहिजे, ते RR पाटलांचं स्वप्न आपल्याला पुढे न्यायचं. आणि हा संपूर्ण भाग तुमच्या वडिलांची आणि आदरणीय पवार साहेबांचे प्रेमाचे 6 दशकाचे ऋणानं बंद आहेत. आपण दोघं या नव्हतो तेव्हापासून आपले कौटुंबिक संबंध राहिलेले. अरे इलेक्शन्स येतात जातात, गोष्टी होतही राहतात. त्याच्यात कधी विरोध होतो, कधी होतो. मगाशी मला एका मुलाने चिठ्ठी दिली वैभव तुमचं भाषण चालू असताना की आपल्यापैकीच एक आता विरोधी लढत आहेत. ठीक आहे, लोकशाही आहे. पण आता त्यांनी कदाचित पक्षाचा थोडासा त्यांना वाटलं असेल की ते योग्य असेल, हरकत नाही. पण त्यांचा मान सन्मान मी करते एका सशक्त लोकशाहीमध्ये. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह आणि आदरणीय पवार साहेब हे फक्त वैभव दादांच्या मागे आहेत हे सांगायला मी इथे आलो. आणि ज्यांनी बंडखोरी काही कारणामुळे केली असेल त्यांचा कारखाना आहे, बरोबर. मी तुम्हाला शब्द देते, त्यांनी जरी बंडखोरी केली असेल, ते दुखावले गेले असतील, जे काय असेल ते, इलेक्शन झाल्यावर तुम्ही आमदार होणारच आहात. त्याच्यामुळे आमदाराची जबाबदारी जास्त असते. तुम्ही आमदार झाल्यावर माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही जा, त्यांची भेट घ्या, त्यांच्या कारखान्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द द्या की तुमचा कारखाना याच्यामध्ये आम्ही ताकदीने उभं राहू. इलेक्शन्स होतील ठीक आहे, एखादा दुखवला गेला ओके. एका अगर काम करायचं असेल ना तर दिल बडा होना चाहिए. त्याच्यामुळे मन मोठं आहे आणि महिलांचं असतंच, महिलांना सांगावं लागत नाही. आमच्या महिला इतक्या चांगल्या असतात ना. वैभव भाऊ निवडून आल्यानंतर माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. म्हणजे 1 आणि 2 मध्ये लढाई चालू राहील, ती स्वच्छतेबद्दलचा तो विषय जरा बाजूला ठेवा आत्तापुरतं. पण शेवटी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे आमदार होणार आहे. माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आणि अपेक्षा करत असताना सगळ्यात मोठी अपेक्षा आणि मागणी मी तुम्हाला करणार आहे की ह्या राज्यामध्ये उद्धवजींनी तो शब्द दिलाय, शिवसेनेवाले असतीलच कोणीतरी. उद्धवजींनी परवा व्यासपीठावर एक शब्द दिला आणि एक महिला म्हणून मला इतका अभिमान वाटला त्या गोष्टीचा की आणि त्या सरकारचे तुम्ही अविभाज्य भाग असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही या महिलांच्या समोर जो उद्धवजींनी शब्द दिला तो मी पुन्हा म्हणते की बाकी चालू राहील सगळं काम, पण आम्हाला एक शब्द द्या की पुढची 5 वर्ष तेल, आटा, तूप जे काय आमच्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये महागाई तुम्ही वाढवणार नाही. हा शब्द आम्हाला तो उद्धवजींनी दिलेला आहे. कारण का बाकी सगळं इलो त्या महागाई बेरोजगारीला कंटाळलोय. घरी गेलं पाऊल ठेवलं नाही की माझी आई सुरू करते, आज परत महागाई सुरू झाली. आणि ही गोष्ट खरी आहे. तेलाचा डबा, तुम्ही बहिणींबद्दल मगाशी बोलला, आमच्या लाडकी बहीण योजना, ह्या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. लोकसभेला लाडकी नव्हते, लोकसभेनंतर लाडकी झाले. ठीक आहे, आता तो इतिहास आहे, गमतीचा भाग झाला. पण काही गोष्टी फार गांभीर्याने घ्यायच्या असतात. भाऊ बहिणीचं नातं ना हे एक पवित्र नातं असतं. आणि दुर्दैव आहे की या सरकारला त्या नात्यातलं पावित्र्यच कळालं नाही. 1500 रुपये किंमत रावली हो आमच्या नात्याला.
जर आमच्या भावानी मागितलं असतं ना तर जेवढं असतं नसतं तेवढं सगळं प्रेमाने देऊन टाकलं असतं. काय लागतं ते. मी तर रामकृष्ण हरी आहे. खाली हात आएंगे और खाली हात जाएंगे. कुठलं गठुडं घेऊन जाणार आहे मी, मला सांगा. पण 1500 रुपये दिले. मी टीका केली, म्हटलं अरे नात्याला 1500 रुपयाची किंमत. त्यांनी माझ्यावर हल्ला केला की अरे ज्यांचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला त्यांना काय 1500 रुपयाची किंमत करणार. मान्य आहे, हो झाला माझा जन्म सोन्याचा चमचा घेऊन, त्याच्यात माझी काय चूक. ते माझ्या आई वडील आणि आजी आजोबांचं कर्तव्य, माझं नाही. कारण का एक तुम्हाला सांगते, माझा हातात या 6 बांगड्या आहेत, या सोन्याच्या बांगड्या आहेत. या ना माझ्या आहेत ना माझ्या आईच्या आहेत. ह्या बांगड्या शारदाबाई पवारांनी आयुष्यभर हातात घातलेल्या आहेत. त्यातल्या आमच्या जेव्हा आजींच्या गोष्टी दिल्या तेव्हा शारदाबाई पवारांच्या 6 बांगड्या माझ्या आईला गेल्या. माझी आई सोन्याचं काही घालत नाही. माझ्या आईला कधी पाहिलं असेल तुम्ही लांबून, फार कमी लोक माझ्या आईला बघतात, कारण का माझी आई कुठे जात नाही आणि तिला कॅमेरा तर अजिबातच आवडत नाही. घरातले पण फोटो काढायला म्हणायला लागतं, 2 मिनटं ते नको बाई तो कॅमेरा नाही, एक फोटो तर काढ. तर ह्या 6 बांगड्या सोन्याच्या या शारदाबाई पवारांच्या आहेत. माझ्या या बांगड्या का सोनाचा चमचा हा माझ्या आजी आजोबांच्या शेतीच्या कष्टाच्या पैशाचा आहे. या कुणाच्या ईडी CBIच्या बांगड्या नाही आहेत. म्हणून मी ताकदीने भाषण करू शकते. ही ताकद येते कुठून असं मला बरेच लोक विचारतात. ही ताकद नाही हो. मी तुमच्यासारखीच एक मुलगी आहे. मला भांडायचं कसं हेही माहिती नव्हतं, कधी वेळच आली नाही. आईवडिलांना एकुलती एक, पवारांकडे सगळ्यात लहान. लग्न होऊन सासरी गेले तरी मोठी नणंद सासू ज्यांनी खरंच माझ्यावर फार प्रेम केलं, आजही करतात. त्यामुळे कधी भांडायचा वेळ आलाच नाही. त्यामुळे भांडायचं कसं हे माहितीच नव्हतं. असा बॉम्ब पडला तो दिवस आणि आजचा दिवस, एक दिवस भांडल्याशिवाय जातच नाही. नवरा पण घरी आल्यावर म्हणतो आता आवाज खाली, घरी आलाय, भांडायचं बाहेर, इकडे नाही. अशी परिस्थिती झालेली आहे. आणि हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे. सेनेवरही जो घात झाला, जे चिन्ह आहे ना ते चिन्ह हे बाळासाहेब ठाकरेंनंतर ते चिन्ह उद्धवजींचंच आहे, हे मला इथे येऊन तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. हे सगळ्या पक्षांमध्ये जे विभाजन झालं हे अदृश्य शक्तीचं कट कारस्थान आहे. त्यांनी महाराष्ट्रावर कधी प्रेम केलं नाही. दिल्लीनी नेहमी वाईट नजरेनेच महाराष्ट्राकडे पाहिलं. काय चुकलं होतं महाराष्ट्राचं? अहो आमचे पक्ष फोडले, चिन्ह नेलं तरी ठीक आहे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवक आणि युवतीसाठी ज्या 6 लाख नोकऱ्या मेरिटवर आपल्याला मिळाल्या होत्या त्या दुसऱ्या राज्यात गेल्या कशा? मला याचं उत्तर द्या. 2 दिवसापूर्वी आले होते तेव्हा तुम्ही जाब विचारायला पाहिजे की तुम्ही सगळे मोठ्या पदावर आहात, मग आमच्या पोरांच्या हक्काच्या नोकऱ्या गेल्याच कशा? अहो इथे पोलीस आहेत सगळे. मी न विचारता, आता मी तर काय त्यांना ओळखत नाही. ताई तुम्ही 1 नंबरला ज्या उभ्या आहेत, मला खरं सांगा तुम्हाला नोकरी कुठल्या वर्षी मिळाली? 2014. तुम्हाला आबा तो बघा काय म्हणला, 2014 2011 तुम्ही दोघी 14. हे सगळे आबाचे प्रोडक्ट आहेत. म्हणजे या राज्यामध्ये सगळ्यात मोठी पारदर्शक पोलीस भरती कोणी केली असेल तर ती कैलासवासी RR पाटलांनी केली आहे. हा या राज्यात सगळ्यात मोठी पारदर्शक भरती. आणि आबा आणि आता आमचे काय नवीन नाव आहे त्यांचं, देवा भाऊ. हे तुम्ही तुमचा बॉस आहे, कान बंद करा तुम्ही. मला पोलिसांच्या समोर त्यांच्या मंत्र्याला नावं नाही ठेवायची. पण ही गोष्ट खरी आहे की आबा गेल्यानंतर या राज्यात एकही मोठी भरती झालेली नाही. मी तुम्हाला शब्द देते की तुम्ही ज्या सरकारमध्ये तुम्ही असणार आहात त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ह्या राज्यातली
सगळ्यात मोठी पारदर्शकपणे केलेली पोलीस भरती आणि सरकारी नोकऱ्यांची भरती आपण करू. पारदर्शकपणे जर आबा करू शकत असाल तर आपणही करू शकतो. अरे काय चाललंय यांच्या मंत्रिमंडळात? बदलापूर बंदूक घेऊन, कधी आबाला बघितलंय बंदूक घेऊन राहिलेलं? तुम्हाला असा गृहमंत्री पाहिजे जो बंदूक घेऊन पोस्टर दाखवतो? बंदूक यांच्या हातात शोभते, आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय शोभतं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्या हातात शोभतं. आपण बंदूक नाही घेऊ शकत. बंदूक त्यांनी घ्यायची, आपण संविधान घ्यायचं. आणि आपली ही लढाई, मी तुमचं सगळं भाषण ऐकत होते, तुमच्या सगळ्या भाषणामध्ये या भागाचा सर्वांगीण विकास करायची तुमची इच्छा, या भागात होणाऱ्या बेरोजगारीचा प्रश्न, कारखान्याचा प्रश्न, मी शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर ह्या संपूर्ण मतदारसंघात यांच्या मागे संपूर्ण सरकार हे ताकदीने राहील आणि तुमचे मूलभूत हे सगळे प्रश्न आहेत. माझी एकच अट असेल की पुढच्या वेळीस जेव्हा तुमचा देशात पहिला नंबर येईल ना, तेव्हा आपण तो 50-50 घेऊया. तुम्हालाही पहिला, आम्हालाही पहिला. असा प्रयत्न मी करीन, बघूया जमतंय का नाही. मला म्हणतात करा प्रयत्न. पण मला अभिमान वाटतो की अशी नवीन पिढीचे लोक येऊन काहीतरी नवीन चांगलं करू पाहता. खरं तर आटपाडीला आज हे सगळे चॅनलवाले आहेत ना, यातले फार मोठे चॅनलवाले आटपाडीला राहिलेले आहेत, शिकलेले आहेत. मी आज त्यांचं नाव घेणार नाही, इलेक्शन आहे म्हणून. त्यांच्याशी फार चांगले संबंध मला आहेत. त्याच्यामुळे आटपाडीमध्ये आज महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पत्रकार कोणी दिला तर तो आटपाडीने दिला. हे कौतुकाची गोष्ट आहे. मी नाव एवढ्यासाठीच घेत नाही आहे, कारण का इलेक्शनचे दिवस चालले आहेत. तुमचा गुलाल खेळायला येईन तेव्हा नाव झोऱ्यात घेईन त्यांचं. आणि मला अभिमान वाटतो की एक मराठी माणूस आटपाडीमधून पार दिल्लीपर्यंत आटपाडीची आठवण घेऊन आज एका लोकशाहीमध्ये, एका अतिशय मोठ्या चॅनलमध्ये दिल्लीपर्यंत आपला लेख पोचतो. ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि समता आणि संधी कशातून येते तर ती शिक्षणातून येते. आणि त्याच शिक्षणात अतिउत्तम काम तुम्ही सगळे मिळून करता, याचा मला सार्थ अभिमान आहे. आज या सगळ्या रणधुमाळीमध्ये महागाई, बेरोजगारी आणि ह्यांनी केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराच्या विरोधात माझी लढाई आहे. माझी लढाई वैयक्तिक कुणाशी नाही, माझी लढाई वैचारिक आहे. तुम्ही जर महागाई वाढवली तर माझी लढाई आहे. तुम्ही बेरोजगारी वाढवली, माझी लढाई तुमच्याशी होणार आहे. तुम्ही माझ्या पोरांच्या हक्काचा ताटातला घास जर दुसऱ्याला दिला तर माझी तुमच्याशी लढाई आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी आज राजकारण करतात. त्यांचे संस्कार, भारतीय जनता पक्ष आधी चांगला पक्ष होता, संस्कारी होता. आता संगतीचा प्रॉब्लेम झाला, संगत खराब झाली आहे म्हणून पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष पण खराब झाले. दोन गोष्टी सांगून माझं भाषण संपवते. मला खरं सांगावं वैभव दादा, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण सगळे एकत्र काम करतो. कधी असा कोणीही लोकप्रतिनिधी बघितलाय का जो दुसऱ्या कार्यकर्त्याला लाथ मारतो? व्हिडिओ पाहिलाय का? हे आपले संस्कार आहेत. जाता येता चुकून पाय जरी लागला तर आपण पटकन नमस्कार करतो आणि म्हणतो सॉरी सॉरी चुकलं. लहान मूल पण जाता जाता पाय लागला तर आपण चपाटा मारतो, पाय नाही लावायचा. कोणाला करतात की नाही? आणि ह्यांचे मोठे नेते भारतीय जनता पक्षाचे मंत्री होऊन गेले, लोकांना लाथ मारून जातात. हे संस्कार आहेत तुमचे. अहो एवढं तर सोडा, आमच्या महिला भगिनी ज्यांना लाडकी बहीण ते म्हणतात 1500 रुपये देतात, चांगली गोष्ट आहे. पण वैभव भाऊ, तुमच्यावर एक जबाबदारी आमदार झाल्यावर जाणार आहे की ही प्रत्येक जी महिला आहे ना ती लाडकी बहीण राहीलच, प्लस तिला नुसती लाडकी बहीण म्हणणार नाही, आम्ही तिला महालक्ष्मी म्हणून तिचा आदर सन्मान करू. आणि 3000 रुपये 3000 रुपये तिच्या अकाउंटला टाकू. जाहिरात बघितली असेल, काय गोड जाहिरात आहे. मी काल 2दा पाहिली ती. टिक 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 त्या मुलीवरच्या. अहो काय सत्ता, सत्ता हे काय असतं? मला सत्ता ही फक्त ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही टूल म्हणतो, ज्याला साधन म्हणतात तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी. एवढ्यासाठी आम्ही सत्ता मागतोय.
तुम्हाला हमी भाव देण्यासाठी सत्ता मागतोय, तुम्हाला तुमचे अधिकार देण्यासाठी सत्ता मागतोय. आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगून माझं भाषण संपवते. इथून जवळ फार लांब नाही कोल्हापूर. मी छत्रपतींना जसं माझा गुरु मानते तसं शाहू महाराजांबद्दल मला प्रचंड आदर आणि प्रेम आहे. चालेल, हो हो ते सांगते. शाहू महाराजांबद्दल मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे. मी त्यांची सगळी पुस्तकं, त्यांची तारा राणीची, मी खूप, माझे गुरु जे मोठे इतिहासक आहेत जयसिंगराव पवार हे कोल्हापूरला राहतात. मी वर्षातून 2 दिवस त्यांच्याबरोबर जाऊन घालवते, कारण का मला इतिहासात आणि शाहू महाराजांबद्दल आणि तारा राणीबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे. नवीन शिकायला मिळतं. त्यांनी नवीन तारा राणींवर आता पुस्तक काढलंय, ते आता वाचते मी. आणि अशा कोल्हापूरमध्ये जिथे आम्ही अंबाबाईंचं दर्शन घेऊन कामाला पुढे जातो, त्या कोल्हापूरमध्ये धनंजय माडिक माहिती आहेत का तुम्हाला? धनंजय माडिक जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, म्हणून म्हणते संगतीचा प्रॉब्लेम आहे. आधी चांगले होते, भारतीय जनता पक्षात गेला, प्रॉब्लेम झाला. आणि तिथे गेले आणि काय भाषणात बोलले की कुठलीही महिला जी 1500 रुपये घेते, एक तर यांच्या खिशातले पैसे नाही आहेत, आपण टॅक्स भरतो त्याच्यातून 1500 रुपये येतात, कोणी कुणावर उपकार करत नाही, आणि 1500 रुपये टॅक्स त्यांनी आपल्याला दिले. त्यातली कुठलीही महिला जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सभेला गेली तर तिचा फोटो काढा, फोटो काढून मला सांगा मी करतो काय करायचं आहे. मला धनंजय माडिकांना सांगायचं आहे, बाकीच्या तर सोडा, एक महिलेचा फोटो काढून दाखवा तिला न सांगता. तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेते, कारण का ह्या देशामध्ये कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढणं हा गुन्हा आहे. हा आपल्याच सरकारने केला. तुम्हाला चालेल तुमच्या लेकींचा फोटो काढलेला, मला नाही चालणार. उगाच काय लावलंय, धमकी कोणाला देताय? आणि आश्चर्य मला वाटतं की आमचा देवा भाऊ तुमसे ये उम्मीद नथी. मला वाटलं होतं देवा भाऊ म्हणेल की हे सगळं बंद करायला, लाथ नका मारू, हे फोटो काढायचा फालतूगिरी बंद करा. मी तुम्हाला सांगते, माझे बंधू RR पाटील आज जर हयात असते ना, तर त्यांनी ते एक तर आपला खासदार असा वागलाच नसता, आणि वागला असता त्याला व्यवस्थित RR आबांनी त्याला रागवलं असतं आणि त्याच्यावर ॲक्शन घेतली असती. अशी आपल्याला लोकप्रतिनिधी पाहिजे. त्याच्यामुळे वैभव दादा, माझ्या तुमच्याकडून फार अपेक्षा आहे. तुम्ही शेतकऱ्यांना हमी भाव हा मिळवून दिलाच पाहिजे, जो शब्द आपल्या सरकारने, आदरणीय पवार साहेबांनी या राज्यात दिलाय. सोयाबीन, कपास, कांदा या सगळ्याला, दुधाला काय भाव आहे? दुधाला शेतकऱ्याला 26 रुपये मिळतात, आणि शहरात जाऊन बघा, मुंबई पुण्याला गेला ना तर 70-75 रुपये लिटर दूध आहे. कसं परवडेल? मधले 50 रुपये जातात कुठे? याचं प्रश्नाचं उत्तर कोणीतरी मला कधीतरी द्यावं लागेल. हे सरकार आहे ना, ही प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार जो वाढवून ठेवलाय ना, तो या सरकारचा पाप आहे. हा बदल आपल्याला करायचा आहे, म्हणून आपल्याला परिवर्तन घडवायचं. आणि एक पारदर्शक काम करणारा, कर्तृत्ववान असा उमेदवार तुमच्या समोर आम्ही दिलेला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. तो 5 वर्ष तुम्हाला आमदाराच्या दारात कधी जावं लागणार नाही. आमदार तुमच्या दारात येईल, हा शब्द मी तुम्हाला देते. हा बदल आपल्याला घडवायचा. आणि जबाबदारी, उद्या प्रचार संपेल, परवा रात्र वैऱ्याची आहे. त्यांच्याकडे जे, अरे खोकेवाल्यांचं तर काही विचारूच नको बाबा, ते येतील, येऊ द्या, त्यांना नमस्कार करा, ते देतील, दोन्ही हाताने घ्या. पत्रकारांनो, मी चहाबद्दल बोलते. तुमच्या कुणाच्या मनात प्रत्येकाने आपल्या स्वभावाप्रमाणे विचार करावा. मी दोन्ही हाताने म्हणजे चहा बिस्किट, कॉफी बिस्किट, चहा लिंबू पाणी असं मला म्हणायचं होतं. तुम्ही काय अर्थ काढला मला माहिती नाही. बरोबर आहे की नाही? आपल्याला काय माहिती, आपण रामकृष्ण हरीवाले. त्याच्यामुळे ते येतील, उद्या परवा त्यांचं स्वागत करा. त्यांनी काय चहा बिस्किट, बिस्किट नका खाऊ, खा पण इच्छा असेल तर चहा कॉफी जे काय तुम्हाला योग्य वाटेल ते दोन्ही हाताने घ्या. कारण का ते जे तुम्हाला देत आहे ते त्यांचं नाही आहे, ते तुमच्याच कडून घेतलेलं आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की मला हे भाषण करावं लागतंय असं. पण 50 खोके इज नॉट ओके. हे गलिच्छ राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे, आणि ह्याच्यासाठी आमची लढाई आहे.
कारण मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना, माझे विरोधक माझ्या विरोधात मी किती हल्ला करण्यासाठी एका बाबतीत माझ्याबद्दल कधीही बोलू शकत नाहीत, कारण का सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे, हे मी अभिमानाने तुम्हाला, काही टाळ्या वाजू नका, इमानदार असणं हे कौतुकाचं नाही, इमानदार असलंच पाहिजे, आणि असाच इमानदार माणूस मी 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी, हा तुमचा हक्काचा दादा वैभव दादा, किती नंबर आपलं ठरलं आणि काय ठरलं आपलं, 4 नंबर कसं दाबायचं बटन ठरलं आपलं, खा ना पूर आट पाटी विसापूर ठरलं. आता फक्त विजय असो. आज पुढची सभा चालू राहणार आहे आणि बरेच वक्ते बोलणार आहेत. मला पुढच्या 5 सभा आहेत, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ न घेता वैभव दादाच्या मागे मोठ्या संख्येने आपण ताकदीने उभा राहा एवढीच विनंती करते. रामकृष्ण हरी. धनगर बांधवांच्या शुभ हस्ते ताई आपला सन्मान होणार आहे आणि मंडळीला विनंती करतो जाग्यावर थांबा. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक कविताताई मेहत्रे तुमच्यावर बोलणार आहेत. कविताताई मेहत्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सुद्धा आमच्याशी बोलणार आहेत. धनगर बांधवांच्या आटपाडी तालुक्यातील धनगर बांधवांच्या शुभ हस्ते ताई आपला सन्मान काठी आणि घोंगडा देऊन या ठिकाणी संस्काराचा. एकच मुद्दा राहून गेला, यांनी मला आता सांगितलं म्हणून या पाहूंनी माझा एवढा सत्कार केला. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्यात जास्त कोणी संसदेत आग्रह केला असेल आणि मांडला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ते केलेलं आहे. आणि धनगर समाजाला पहिल्यांदा जेव्हा धनगर समाजाला 2014 साली आरक्षणाचा विषय होता, तेव्हा आमच्या घराच्या बाहेर येऊन देवाभाऊ म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण तुम्हाला देऊ. 10 वर्ष झाली सातत्याने मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज आणि भटक्या विमुक्त समाजाची फसवणूक कोणी केली असेल तर ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केलेली आहे. त्याच्यामुळे 20 तारखेला मतदान करताना लक्षात ठेवा की ज्या लोकांनी तुम्हाला फसवलंय ह्यावेळी आम्ही फसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.